पोचलो आहोत सावंतवाडी. मस्त झाली जर्नी आणि नाईस. रचनाने मस्त चालवली गाडी. नवऱ्याचा डोस मिळाल्याशिवाय बायको गाडी नीट चालवू नाही शकत. डोसची काहीच गरज नव्हती. फुकटचेच रूल्स नाही रेग्युलेशन्स देत राहायचे ती. पण चांगली चालवली ना तू. मी चांगलीच चालवत होती. एवढं तिथून कोल्हापूर वरून आणलं तुला. डोळ्यात तेल टाकून चालवलीस तू गाडी. ऍक्च्युली आंबोली घाटात मी फर्स्ट टाइम चालवली. ट्विस्ट अँड टर्न ऑलमोस्ट त्याच्यात मी किती बोललो तुझ्याशी रचना. काहीच नाही. आणि मला एवढा बोर झाला. नेटवर्क नाही, नवऱ्याचा आवाज नाही, नायसाचा आवाज नाही, नुसतं बोर. म्हणून बोलतो तो. डोळ्यात तेल घालून तू गाडी चालवली म्हणून पोटातलं पाणी हल्लं नाही माहिती का माझ्या. आणि मस्त डुलक्या मारत आलो मी. नाही तर सनीला बाजूला बसून मळमळत. आणि मस्त आणलं फ्रेश एअर. आणि सावंतवाडीला मस्त एअर क्वालिटी इंडेक्स तर एवढी छान आहे. क्लिअर सगळीकडे छान असं वातावरण. कसं वाटतंय नाहीसा तुला? काउंटिंग झालंय नाहीसाचं मगाचपासून. कुठून काउंटिंग चालू केली तू? 19 पासून 1 पर्यंत लगेच काउंट नाही होणार का? 100 पासून उलट काउंट कर मनातलं. आता मला पोचायला अजून 1 तास आहे आमच्या डेस्टिनेशनला. Welcome to Goa. Goa City. Beautiful. Finally पोचलो आहोत गोव्याला. बायकोनं सुखरूपपणे आणलंय. ते तर ऑब्विस होतं. मला पण सुखरूप पोचायचं होतं. चलो. सो फर्स्ट स्टॉप इज ॲट गोवन स्पाइस. ऍक्च्युली आम्ही पोचलो. आमचं टार्गेट असं होतं की 8ला जर कोल्हापूर सोडलं तर 3ला बिफोर 3 2:30 पर्यंत वी शुड रीच गोवा. बट वाव माझी ड्रायव्हिंग. आम्ही 1:10लाच गोव्याला पोचलो. ते पण एकदम सगळं काही सेफ्टी लाईक म्हणजे काय स्पीड लिमिट वगैरे सगळं व्यवस्थित होतं. कुठेच असं केलेलं नाहीये. असताना गाईड करताना तू नसलास तरी मी छान ड्राईव्ह करते. आजपर्यंत माझे फाईन्स नाही आलेले. ते ऑलरेडी एकदम आधी स्टार्टिंगला त्यानंतर नाही. आणि आमचं चेक इन आहे 3 वाजता. मग आम्ही पहिले विचार केला की पहिले जेवूया आणि मग नंतर जाऊया. सनीने खूप छान असं हॉटेल बुक केलंय. चलो लेट्स गो. पहिले पेट पूजा. माझ्यासाठी आई बाबा काय नाही बोलत होते. कोणतं हॉटेल आहे? नायसासाठी सरप्राईज आहे. नायसा आणि आईसाठी सरप्राईज. आमच्या पूर्ण गँगला मिस करते. लवकरच आम्ही येऊ इथे फॅट फिशला. गोवाला आलो आणि फॅट फिशला नाही गेलो असं होणारच. आय नो इट्स कॉस्टली पण त्याचं क्वालिटी खूप चांगली आहे. त्याचं क्वांटिटी खूप चांगली आहे. गर्दीची सदा ना कदा असते. आणि हे दोन्ही केलं ना. हे पण फॅट हे फिश पण त्यांनी घेतलं. पहिले तेवढंच होतं बघ ना. हा पूर्ण रोड फॅट फिश वर डेडिकेटेड. सो कुठे चाललो आपण? सो रचनाला आहे सरप्राईज खायला मला इथे असं कलंगूट. मेन आम्ही रिलॅक्स प्लेझेंट असं प्लॅन केलंय. आमचं मेन मोटो इथे येण्याचा आहे की रिलॅक्सेशन. जास्त धावपळ नाही पाहिजे. आम्ही फक्त खाणार आहोत. ऍक्च्युली आपण तेच करतो गोव्याला आल्यानंतर.
मग किती क्यूट आहे त्यांची. छान आहे रूम. मस्त आहे बघ ना. सगळीकडचं ह्यांचं सेटअप इज डिफरंट है ना. महाबळेश्वरचं डिफरंट आहे. आपला हा सिटी व्ह्यू आहे. मला पण मिळत आयसू चढू नको नाही द व्ह्यू. प्रॉपर्टी बाहेरनं असं वाटतं की छोटी कुठे एवढ्या कोपऱ्यामध्ये कुठे असेल. पहिले 1 मिनिटासाठी सनी बोलतो आहे की नाही. पण मोठी खूप आहे. एल शेप मध्ये बांधलं. प्राईम लोकेशन. छान आहे. हा एकदम प्राईम लोकेशन. बागा जवळ, कलंगूट जवळ, बीचीस जवळ. छान आहे. मस्त आहे. How was the surprise? Nice. This is home for next 2 days. येस. सो आम्ही चेक इन केलं आहे लू मेरिडिया असं फ्रेंचमध्ये बोलतात. पण आपण ले मेरिडियन ले मेरिडियन आपण इंग्लिशमध्ये. इंडियन्स त्याला प्रोनाउन्स हेच करतात ले ले मेरिडियन. पण This सनीने मला Lou एकदा सांगितलं की Meridian. इट्स फ्रेंच वर्ड. सो लू मेरिडियन. एक्झॅक्टली. आणि ॲनिव्हर्सरीसाठी वेगळं आहे ते. वेगळं. मला जसं पाहिजे तसं होपफुली असेल. आता मी फक्त झोपणार आता आहे. रिलॅक्स Video तुझ्यासाठी पण edit खास झालेलं आहे. सगळं काय Stress एडिट नाही. केलं आहे आणि फक्त रिलॅक्सेशन मेन. तिला मी म्हटलं एवढी तुझी धावपळ होते सो ॲनिव्हर्सरीला फक्त तू रिलॅक्स करायचं आहे. अँड म्हणूनच हा ब्रेक, मच निडेड ब्रेक सगळ्यांपासून थोडंसं सगळ्यांपासून म्हणजे सगळ्या गोष्टींपासून. आय लव्ह बिंग विथ पीपल. तसं नाही ग. मला इव्हन थोडंसं. कामं करायला आवडतात. कंटाळा येत नाही. बट आता ना असं लास्ट थोडेसे दिवस पासून माझी बॉडी खूप लवकर थकायला लागली. ड्रेन होतं एनर्जी आणि एवढं खूप धावपळ. लवकर मी ड्रेन होते. थँक्यू. चलो आता भूक लागली आहे. मस्त आराम केला. काहीतरी मॉक ड्रिलचं अनाउन्समेंट झालं. आम्हाला वाटलं काय लागलं फायर किंवा काय. मला तर काय ऐकूच नाही आलं. आम्ही मी उठलो आणि- एकदा झोपली तर तो टॉवेल द्यायला आला. दुसऱ्यांदा हा बोलतो ह्याचं ना काहीतरी आग लागले तर हे करते. ती काहीतरी बोलत होती. मग नाही मी- अनाउन्समेंट होती. मॉक ड्रिल होता. अहो, पण मी एवढी झोपेत की मला काही सुचत नव्हतं. काय तू बोलतोयस. चल नाही सो आवर. चल फटाफट केस विंचर. चल 2 मिनिटं थांब. चलो चलो. सुपर एक्साइटेड नाहीसा. तिच्यासाठी आम्ही चाललोय पूल मध्ये. मोठ्या पूल मध्ये नाही जायचा. छोट्याच. छोटा पूल मध्ये जाणार. मी एवढा मोठा मध्ये नाही जाणार. खूप मोठा. खरी मजा ही नायसाचीच असते. नायसा इथे मजा करते आणि बाबा काय टी टाइम काय सोडणार नाहीये. तर तिथे काहीतरी आहे. माझ्यासाठी पण ऑर्डर केलं. आय डोंट नो काय. स्नॅक्स काहीतरी आहे मला म्हटला. आता हे असं मला वाटतं की कोणाला तरी एक्सप्लेन करतोय काहीतरी. एनिवेज सो आत्ता पूल साईड कोणीही नाही आहे. सगळे मगाशीच येऊन गेलेत. सगळे आता बाहेर फिरायला गेले असतील. आम्ही एकदम लेट निघणार आहोत.
सनीची आय गेस इथे फ्रेंडशिप झालेली आहे कोणाबरोबर तरी, आणि माझी फुल खातिरदारी करतोय. आय गॉट अ कॉफी. का टी आहे का माझी नाही आहे त्याची आहे आय डोंट नो. माझी खातिरदारी नाही आहे ही, त्याची खातिरदारी आहे. टी आहे आणि फुल मसालेवाले टी आहे. हा वाव वाव, तुला काय वाव. तिने ना काय केलं माहिती का, स्वतःची खेळणी आणले ते तिथे टाकलंय आणि मग ती स्विम करते आणि मग ती असं प्रिटेंड करते की तिला काहीतरी खूप अमेझिंग असं मिळालेलं आहे. ट्रेजर हंट आपण करतो ना तसं वाटतं. ॲक्च्युली खूप गरमी आहे इथे, खूप म्हणजे खूप गरमी आहे आणि म्हणून छान वाटतंय. हे बघा असं तिने फेकलंय अँड नाव शी विल स्विम. ओ माय गॉड गॉड. हे काय जास्त खोल नाही आहे, तिला थोडीफार स्विमिंग येते कारण ती शिकली आहे, पण त्यानंतर आमचं ते मिस आउट झालं आहे. पण हे एवढ्या लवकर चहा पाठवलं, या चहाचं करू काय मी, एक तर एवढं स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. बाबांचे फ्रेंड झालेत. कुठून, कोणत्या कंट्री? इंग्लंडवरनं. फर्स्ट टाइम फर्स्ट डे इन इंडिया. दिल्लीवरून डायरेक्ट इकडे आलं. 24 hours ट्रॅव्हलिंग. आणि त्याला काय सजेस्ट केलंय, काय होतं? त्याला चहा पाहिजे होती आणि त्याला त्याच्यावर एक चहा त्याला मी सजेस्ट, तो बनवता जास्त हे नको, काय म्हणतात पाणीपुरी ऑप्शन होतं आणि हे होतं. हे काय? क्रीम रोल? नाही बन थंड आहे पण. आवडलं का त्याला? काय मी सजेस्ट केलं. आपल्यालाच ना माहित ते कसंही करतं आणि तू त्याला सजेस्ट केले म्हणजे काय बोलावं. आय होप तो डिसअपॉइंट नाही व्हायला पाहिजे. डिसअपॉइंटच होईल. कसलं आहे, चांगलं आहे. मला नको पाहिजे एवढं, मला नाही आवडत मस्त काय एवढं. नाही उडी नको मारू. तुला आवडत. आणि क्लायमेटचं काही सांगता येत नाहीये. हा, कोल्हापूरमध्ये थंड होतं, इथे आल्यानंतर अचानक 35 डिग्रीवर आम्ही आलो. गोवामध्ये खूप गरमी आणि आता पाऊस पडतोय. सगळं ओलं झालंय. छत्री असल्यामुळे काही वाटत नाहीये. थँक्यू सर. टेस्ट अच्छा है ना सर? थँक्यू. दही नाही आवडत मला. दही मी खाल्लं. दही ठेव पुढे. हाऊस चांगली. मी एवढा पाऊस तर ऍक्च्युली एक्सपेक्ट नव्हती करत. गोवामध्ये पाऊस पडतोय, एवढा जोरात पाऊस. आय नो. आणि आम्ही आता ऍक्च्युली प्लॅन करत होतो की बीच साईडला जरा जाऊया, बट ठीक आहे आजच आपण आलो, थोडा आरामच करू, काही करायची गरज नाहीये. नाहीसा तर बघा, सनी बोलतो तू जीवाची मुंबई करून घे. कसा 5 minutes मध्ये निघायचं आहे? जास्त नाही, 5 minutes मध्ये. ओके 5 minutes. नाही जास्त त्या पावसात पण नाही भिजायचं. लागेल पाठी लागेल. पुढे फ्रेश पण झाली, आमची आंघोळ पण झाली मस्त. सॉफ्ट झाली. बंद झालं. किती वाजले? झालं बंद बाबू. उद्या येऊया. स्वतः आम्ही निघालो आहोत डिनरसाठी आणि बाबांचं स्किन केअर रुटीन नायसासाठी चालू आहे. हा बाबा डन. चला. Rachna is looking beautiful, and of course my daughter Naisa.
All set for the थोडा वेळ आराम केला थंडी वाजला हेडिंग टुवर्ड्स फॅट फिश डिनरसाठी, कारण नायसाला मेन भूक लागली आहे. म्हणजे आम्ही प्लॅन केलेलं दुसऱ्या एका छान इंस्टाग्रामेबल प्लेसला म्हणजे विजिट असं कॅफे वगैरे. कॅफे म्हणजे असं छान असं जसं सनी म्हटला, पण नायसाला तर थोडस टिपिकल. ती नायसाला तर म्हणते चल नाही घरी, आई घरी चल ना, असं चाललंय तिचं. म्हणून मग तिच्या चॉईस तिला काल रात्रीची बिर्याणी पाहिजे, कोल्हापूरची. मी इथे कशी मिळेल ना ती. मग मी बोले की ठीक आहे चल जाऊया जिथे प्रॉपर, पण चांगली पण प्लेस असायला पाहिजे. चल गो. नायसाला वरण भात खायचा. डाळ ग्रेव्ही. कलर्स काय दिले ते कलर दिले ना त्यांनी इथे घ्यायचे. एक नंबरला पर्पल होता, तू काय केला पिंक. मला ब्लॅक दे. आता पिंकच कर सगळीकडे. पण हे सगळं वेगळं दिसणार, फ्लावर हा वेगळा दिसणार आता. आता पर्पल पिंकच कर सगळीकडे. बऱ्यापैकी कंप्लीट केलं आहे. गुड जॉब. टच नको करू. तर निघायचं आपल्याला. तुला आवडलं फूड? तू एन्जॉय करतेस? चलो लेट्स गो. Done with the food. येस. फॅट फिश कधीच डिसअपॉइंट करत नाही. मी तेच सांगत होती की 5 वर्ष झाले आपण येतो. म्हणजे जेव्हा नायसा 1 वर्षाची होती तेव्हा मी फर्स्ट टाइम गोव्याला आलेली, आणि तेव्हा अभि फाल्गुनीने सांगितलेलं की आपण फॅट फिश बनवू. तेव्हापासून ते आजपर्यंत नायसा 6 वर्षाची झाली, म्हणजे 5 वर्ष झाली. तिची टेस्ट आहे ना ती अजूनही चेंज झालेली नाहीये. क्वांटिटी क्वालिटी अप्रतिम आहे. ऑफकोर्स कॉस्टली आहे, बट कॉस्टली आहे तर त्याचबरोबर त्यांचं ते क्वालिटी पण त्यांनी मेंटेन ठेवली आहे. बाकीचे आम्ही कितीतरी रेस्टॉरंट्स ट्राय केले, ते एव्हरी टाइम त्यांची टेस्ट बिघडत असते. बट फॅट फिश अजिबात डिसअपॉइंट करत नाही. अमेझिंग फूड होतं. नायसाने पण पोट भरून खाल्लेलं आहे. आणि आता आम्ही निघालो स्वीट डिश, चॉकलेट आणि मग आम्ही जाणार हॉटेलवर आराम करणार. बिकॉज कालपासून आम्ही ट्रॅव्हलच करतो. आम्हाला ॲज सच अशी चांगली झोप मिळालीच नाहीये. काल पण आम्ही किती 1-1:30 झोपलो, लगेच 5:30 सकाळी उठलो. पण मला बोलली की आपण रिलॅक्स मस्त जाऊया. आम्हाला मी बोलले उद्या आपण बघू बीच. अजून 2 दिवस आहोत आम्ही. सो बोलते चलो. पूलमध्ये गेली होती, खूप एन्जॉय केलं होतं. तिकडे ट्यूब होती आणि मी एन्जॉय केलं. आणि ना मग मी छोटंसं ते घेतलं. ते काय बोलतात आहे
त्याला मिनिएचर. Miniature. चलो. इकडे चॉकलेट आईस्क्रीम. गाणं लागणार सकाळी बाबा तिथे. बाबा आणि डान्स करा. तिच्या पार्टी आहे. लेटेस्ट रेसिपी आहे. मी वॉश केलं. वॉशच करत असतं फक्त बघ ना. क्लीन. नुसतं वाच का करतोय? क्लीन ठेवायला.